फ्रेंड्स, स्नेहल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी स्नेहल तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मोत्यांची स्वस्तिक कशी बनवायची हे पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे 3 रंगाचे मोती वापरलेले आहेत. हे मोती 5 नंबरचे घेतलेले आहेत. मोती कलर, येलो कलर आणि रेड कलर असे 3 कलरचे आपण इथे मोती वापरणार आहोत. 40 नंबरचा तंगूस धागा, धागा कट करण्यासाठी कात्री आणि सुई एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तर चला सुरुवात करूया स्वस्तिक कशी बनवायची ते पाहायला. स्वस्तिकला सुरुवात करण्यासाठी मी इथे सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि इथे धाग्यामध्ये 4 ते 5 गाठी आपण इथे मारून घेतलेल्या आहेत. आपल्याला सुरुवात करताना 4 लाल मोती लागणार आहेत, तर ते मी इथे घालून घेतलेले आहेत आणि हे मोती शेवटपर्यंत आणून जो हा पहिला मोती आहे गाठीच्या शेजारचा, त्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेनं काढून घ्यायचे आहे आणि एक चौफूल तयार करून घ्यायचं आहे. हे आपलं चौफूल तयार झालेलं आहे आणि आता या प्रत्येक मोत्यातून एकदा एकदा धागा फिरवून घ्यायचा, म्हणजे आपला मोती सगळे घट्ट बसतात. सगळ्या मोत्यातून धागा फिरवून घेतला आणि आता 3 लाल मोती घेऊन ज्या मण्यातून धागा बाहेर आला आहे त्याच मण्यातून सुई पुढच्या दिशेनं काढून घ्यायची. आपला अजून एक चौफूल तयार झालेला आहे. आता धागा 3 मोती पुढे सरकवायचा. 1, 2 आणि 3 अशा 3 मोत्यातून धागा पुढं सरकवून घ्यायचा. आपण धागा इथे सरकवून घेतला आणि आता आपल्याला परत 3 लाल मोती घेऊन ज्या मोत्यातून धागा बाहेर आला आहे तो मोती आणि त्याच्या पुढचा मोती अशा 2 मोत्यातून धागा एकाच वेळी बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढायचा. आता आपल्याला लाल कलरचेच 2च मोती लागणार आहेत आणि हा आधीच्या सर्कलमधला एक मोती आणि पुढचा एक मोती अशा 2 मोत्यातून आपल्याला धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. आता आपल्याला धागा 1 आणि 2 या 2 मोत्यातून वरती घेऊन यायचा आहे. आपण धागा वरती घेऊन आलो आणि आता आपल्याला 4 मोती कलरचे मोती लागणार आहेत आणि ज्या मण्यातून धागा बाहेर आला आहे तो आणि त्याच्या पुढचा एक मोती असे 2 मोत्यातून आपल्याला धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. आपण धागा या मोत्यातून बाहेर काढला आणि आता आपल्याला मोती कलरचे 3 मोती लागणार आहेत, तर ते घेऊन ज्या मोत्यातून धागा बाहेर आला आहे तो मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशा 2 मोत्यातून आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. आता मोती कलरचेच आपल्याला 2 मोती घ्यायचे आहेत आणि हा आधीच्या सर्कलमधला एक मोती आणि पुढचा एक लाल मोती अशा 2 मोत्यातून सुई आपल्याला पुढे सरकवून घ्यायची आहे. आता आपल्याला सुई या मोत्यावर घेऊन यायची आहे. आता आपण सुई या मोत्यावर आणली. जसं आपण इथे केलं तसंच आपल्याला अजून 3 वेळेस करायचं आहे, म्हणजे इथे 3 मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा. मग या मोत्यावर जाऊन 2 मोती घेऊन हा राऊंड पूर्ण करायचा. तसंच आपल्याला असं 3 वेळा करायचं आहे. हे मोती कलरचं टोटल 4 वेळा व्हायला पाहिजे. तर आपलं एकदा झालेलं आहे. आपण इथे अजून 3 वेळा करून घेऊयात. आपलं या प्रकारे 4 लाईन तयार झालेल्या आहेत मोती कलरच्या आणि आता आपल्याला धागा या मोत्यावर आणायचा आहे. त्यामुळे आपण या मोत्यातून आणि या 2 मोत्यातून धागा फिरवून घेऊन या मोत्यावर धागा आणणार आहोत. धागा मी या मोत्यावर घेऊन आलेली आहे आणि आता आपल्याला परत इथे मोती कलरच्याच मोत्यांनी काम करायचं आहे. त्यामुळे मी इथे 3 मोती कलरचे मोती घेतले आणि ज्या मोत्यातून धागा बाहेर आला आहे तो मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशा 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. धागा ओढताना घट्ट ओढा, म्हणजे आपली स्वस्तिक लूज पडणार नाही. आता आपल्याला 2 मोती घेऊन इथला एक राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. 2 मोत्यातून सुई पुढे सरकवून घेतलेली आहे. आता 1 आणि 2 या 2 मोत्यातून सुई आपल्याला वरती काढून घ्यायची आहे. आता आपल्याला 2 लाल आणि 1 मोती कलर असे 3 मोती घेऊन हा राऊंड पूर्ण करायचा आहे. 2 मण्यातून धागा पुढे सरकवून घ्यायचा. आता 2 मण्यातून धागा पुढे सरकवल्यानंतर 1 मोती कलर आणि 1 लाल कलर असे 2 मोती घेऊन हा एक राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे.
आता आपल्याला हा मोती कलर आणि हा लाल कलर पुढे दोन मण्यातून आपल्याला धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. आपण लाल मोत्यावर धागा घेऊन आलेलो आहोत. आता धाग्यामध्ये 2 येलो आणि 1 लाल असे 3 मोती घालून घ्यायचे. ज्या मोत्यातून धागा बाहेर आलाय तो 1 मोती आणि पुढचा 1 मोती अशा 2 मोत्यातून आपल्याला धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. आता धाग्यामध्ये 1 लाल आणि 1 येलो असे 2 मोती घेऊन ह्या 2 मोत्यातून धागा आपण पुढे सरकवून घेतला. 1 येलो आणि 1 रेडमधून आपण धागा पुढे सरकवला. आता हा 1 लाल आणि हा पिवळा अशा 2 मोत्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेनं काढून घ्यायची आहे. स्वस्तिक बनवायला खूप सोपी आहे, पण कुठल्या वेळेस कुठले मोती वापरते ते एकदा नीट पहा. धागा वरती घेऊन आलेलो आहोत आणि त्या धाग्यामध्ये 1 येलो आणि 2 रेड असे 3 मोती घेऊन हा येलो आणि हा पुढचा 1 येलो त्या दोन्ही मोत्यातून आपल्याला धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. आता हा एक चौफूल तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे रेडच मोती लागणार आहे दोन्ही पण, आणि ह्या 2 पिवळ्यांमधून आपण धागा खाली काढून घेतलेला आहे. आता 1 आणि 2 या 2 मोत्यातून धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 1 लाल आणि 2 मोती कलरचे असे 3 मोती लागणार आहेत आणि ह्या 2 लालमधून आपण सुई पुढे सरकवून घेणार आहोत. आता इथे आपल्याला लाल कलरचं काम झालेलं आहे. आता जसं आपण खाली मोती कलरचं केले तसं आपल्याला हे सगळे मोती कलरच करायचं आहे. त्यासाठी मी इथे 2 मोती कलरचे मोती घेऊन हे पूर्ण केलेलं आहे. आता आपण 2 मणी धागा पुढे सरकवून घेणार आहोत आणि हे आपलं जसं 1 वेळा झालं तसं अजून 3 वेळा करून घ्यायचं. 1 2 3 4 तसंच इथे आपण 4 बनवून घेणार आहोत. आपले इथे हे 4 राऊंड पूर्ण झालेले आहेत आणि धागा या मोत्यातून बाहेर आलेला आहे. तर हा इकडचा मोती आणि हे खालचे 2 मोती या मोत्यातून आपल्याला धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. म्हणजे हा 1 आणि हे 2 आणि हा पुढचा 1 3 अशा ह्या मोत्यावर आपल्याला सुई फिरवून घेऊन यायची आहे. आता आपण फिरवून या मोत्यावर सुई आणलेली आहे आणि परत 3 मोती घेऊन या पुढच्या 2 मोत्यातून आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे. आता इथे 2 मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा. म्हणजे 1 2 3 असे 3 राऊंड आपले पूर्ण होतील आणि अजून 1 मोती कलरचे पूर्ण करायचे. म्हणजे जसे इथे 4 झाले तसे आपल्याला इथेही 4 पूर्ण करून घ्यायचे आहेत. आता आपले जसे इथे 4 राऊंड पूर्ण झालेले तसे इथे 4 पूर्ण झालेले आहेत. आता हे 2 जे आपल्याला रेड बनवायचे तसे आपल्याला इथे 2 बनवून घ्यायचे. त्यासाठी मी इथे 3 रेड कलरचे मोती घालून घेतलेले आहेत आणि 2 मोती कलरमधून आपल्याला धागा पुढं सरकवून घ्यायचा आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 2 रेड कलरचे मोती घालून घेऊन हा 1 रेड आणि हा 1 मोती कलर अशा 2 मोत्यातून धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. आता या मोत्यावर घेऊन यायची आहे सुई आणि इथे 1 रेड कलरचे 2 राऊंड पूर्ण करून घ्यायचे. म्हणजे 1 आणि 2 तसे इथं आपला 1 झाला, अजून 1च करून घ्यायचा आहे आणि धागा इथे मध्ये आणून गाठ मारून कट करून घ्या. आपली ही पट्टी पूर्ण झालेली आहे. आता ही आणि ही कशी बनवायची ते सांगते. आपण हे लाल राऊंड पूर्ण करून आपण इथे गाठ मारून घेतलेली आहे. गाठ मारताना 2 ते 3 गाठी मारत जा, म्हणजे आपली ही स्वस्तिक लूज होणार नाही. आता आपल्याला जसे हे 2 पट्ट्या झाल्या तसे 1 इथं आणि 1 इथं अशा 2 करायच्या आहेत. ही इकडची मी शिकवते, सेम प्रोसेस इकडं करायची आहे, फक्त वरच्या दिशेने. तर तुम्ही ते व्यवस्थित बघा. आता आपल्याला हे जे 2 लाल आहेत त्याच्या ह्या खालच्या मोत्यातून सुई वरच्या दिशेनं घेऊन जायची आहे. एकाच मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि आपल्याला धाग्यामध्ये 1 लाल आणि 2 मोती असे 3 मोती घेऊन 1 आणि 2 अशा 2 मोत्यातून धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. ह्या प्रकारे आता इथे लालचा आपल्याला असाच एक चौकोन तयार करायचा आहे.
त्यासाठी आपण इथे एक लाल मणी वापरला. आता ही बाजू पूर्ण झालेली आहे. आता फक्त आपल्याला मोती कलरच लागणार आहेत. तर त्यासाठी मी इथे परत 2 मोती कलरचे मोती घालून घेतलेत आणि ह्या 2 लाल मोत्यातून धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. आता या 1 आणि 2 ह्या 2 मोती कलरमधून आपण इथे धागा फिरवून घेऊन 1 2 3 4 जशी इथे पट्टी केली तशीच आपल्याला अजून 3 राऊंड पूर्ण करायचे. एक केलेला आहे आपण, अजून 3 राऊंड आपण पूर्ण करून घेऊ मोती कलरनेच. आपण इथे 4 राऊंड बनवून घेतले. आता आपल्याला खालच्या दिशेने बनवायचे आहेत. तर त्यासाठी आपण या मोत्यातून धागा बाहेर काढून घेतलेला आहे 1 आणि 2. आता हे आपल्याला खालच्या दिशेने बनवायचे आहेत म्हणून आपण इथे खाली धागा काढून घेतला. आपल्याला इथेही 4 लाईनचीच एक पट्टी तयार करायची आहे. तर 2 आपल्याकडे ऑलरेडी आहेत. तर त्यासाठी आपण इथे परत अजून 2 राऊंड मोती कलरचे बनवून घेणार आहोत आणि 2 मोती कलरचे राऊंड झाल्यानंतर परत आपल्याला जसे इथे आपण 2 रेड बनवले तसेच आपल्याला इथे 2 अजून लाल कलरच्या मोत्यांनी 2 राऊंड बनवून घ्यायचे आहेत. म्हणजे आपली ही पट्टी तयार होईल. म्हणजे 2 मोती कलरचे राऊंड आणि 2 रेड कलरचे राऊंड असे अजून टोटल 4 राऊंड इथे बनवून घ्या. ही पट्टी पण बनवून घेतलेली आहे आणि आता जसं आपण हे बनवलं तसंच सेम आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. म्हणजे आपली स्वस्तिक पूर्ण होईल. तर इथे आपली स्वस्तिक पूर्ण झालेली आणि ही स्वस्तिक खरंच दिसायला खूप सुंदर दिसते आणि बनवायला पण खूप सोपी आहे. पण कुठल्या वेळी कुठले मोती वापरायचे व्यवस्थित पहा, म्हणजे ही स्वस्तिक बनवायला खूप सोपी जाते. ही स्वस्तिक तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.